पण हा एक गोष्ट लक्षात ठेवा, वारी करायची पण वारी कोणासोबत करायची हे सुद्धा डोक्यात असू द्या. वारी ही पारमार्थिक लोकांसोबतच झाली पाहिजे तरच वारी त्या ठिकाणी चिंतन घडत असतं. नाही तर पारमार्थिक लोक सोबत जर नसले आणि आजूबाजूचे लोक असले ज्या वाईटफळ गोष्टी करत असले, ते भगवंताचं नाव घेत नाही. ते काय म्हणतात, पंढरपूर किती किलोमीटर आहे, पंढरपूर किती किलोमीटर आहे, पंढरपूर किती किलोमीटर आहे, बस एवढंच चिंतन त्या ठिकाणी होत असतं. पण पंढरपूरची वारी करत असताना फक्त हाच भाव डोक्यात ठेवायचा की आपल्याला पांडुरंग परमात्म्याला भेटायला जायचं. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. आपल्याला मराठी भाषा सोपी वाटते, अदरवाईज जर विचार केला तर सर्वात कठीण भाषेमध्ये पहिला नंबर संस्कृतचा आहे, तर दुसरा नंबर मराठी भाषेचा आहे. आणि सर्वात सोपी भाषा जर म्हणाल तर इंग्लिशपेक्षा सर्वात सोपी भाषा दुसरी कोणतीच नाही. लिहायलाही सोपी आहे तर बोलायला सुद्धा सोपी आहे. आणि जर विचार केला तर एका एका शब्दाचे 4-4 अर्थ सुद्धा आहेत. हेही लक्षात घ्या. कारण तुम्ही म्हणाल कसं काय इंग्लिश सोपं आहे, तुम्ही बघा ना डॉक्टरांची हँडरायटिंग बघा. फक्त कधी कधी मला प्रश्न पडतो, नक्की मेडिकलवाल्यालाच कसं समजते काय माहिती. कधी कधी जर विचारही येतो की नक्की याने बरोबर गोळ्या दिल्या असेल ना, नसेल समजलं की एखादी वेगळी दिली नसेल ना, म्हणजे पेशंट वाचायचं तर तुला पोर्त जाईल, असं नको व्हायला. म्हणून इंग्लिश भाषा सर्वात सोपी भाषा आहे, पण मराठी भाषा दुसरा नंबर लागतो कठीण भाषेवर. आता मी म्हटलं शांती आपल्या चित्तात विलीन करून घ्या. ज्या लोकांना मराठीचं व्याकरण माहिती नाही त्या लोकांना लक्षार्थ वाचार्थ जर लक्षात आला नाही ना, तर ते लोक काय करतील माहिती आहे, कीर्तन संपल्या गावात शांताबाई नावाची बाई शोध. आता गाव शांताबाई शिवायचं गाव नाही. शांताबाई प्रत्येक गावात एक ना एक शांताबाई असते, प्रत्येक कीर्तनातही एक ना एक शांताबाई असते. शांताबाई बाबूराव दोन्ही गावात ठरलेले आहेत. त्या शांताबाईला शोधायला कधी आणि त्या शांताबाईलाच त्या ठिकाणी जेहरी वगैरे घालेल, सकाळी उठल्यानंतर तिचा अभिषेक घालेल. का तर आज कीर्तनात सांगितलं काय, तर शांती आपल्या चित्तात विलीन करून घ्या, त्याने देवाची प्राप्ती होते. पण शांती म्हणजे ती शांताबाई नव्हे. लक्षार्थ वाचार्थ लक्षात घेत चला. बऱ्याच लोकांना लक्षार्थ वाचार्थ लक्षात येत नाही बरं का. एकदा काय झालं माहितीये, एक माणूस एसटीडी मध्ये गेला फोन लावण्यासाठी आणि एसटीडी मध्ये त्याला तिथे सूचना आढळली. नंबर तिथे दिसला, एक पाटी लावून होती, नंबर डायल करण्याआधी 2 लावा. नीट लक्ष देऊन ऐका बरं. तिथे पाटीवर बोर्डवर लिहिलेलं होतं नंबर डायल करण्याआधी 2 लावा. याने वाचलं आणि लगेच त्या ठिकाणी एसटीडी मालकाला बोलतो, एसटीडी मालक इकडे या. आता एवढ्या परत आवाजाला म्हटलं एसटीडी मालक काय दिवस पळत आलं, नक्की आपला फोन बिघडलाय असा विचार करून एसटीडी मालक आला आणि नंतर त्याने विचारलं काय रे म्हणे, काय झालं, काय एवढा जोरात ओरडला. याने मागचा पुढचा विचार केला नाही, 2 कानाखाली लावले. मग त्याने विचारलं काय रे मला का 2 लावल्या. तो म्हटला इथे काय लिहिलंय, नंबर डायल करण्याआधी 2 लावा म्हणून मी तुम्हाला 2 लावल्या. मला सांगायचं हे लक्षार्थ वाचार्थ लक्षात घेत चला. शांती म्हणजे शांताबाई नव्हे, तर ती शांती जी माझ्या नाथयांना प्रिय होती. अशी जर शांती आपल्या चित्तात विलीन करून घेतली ना
तर देवाची प्राप्ती व्हायला काहीच वेळ लागणार नाही. मग अशा देवाला शोधायचं कुठे? तर एकदा काय झालं माहितीये, नारद महर्षी देवाला शोधत शोधत द्वारकेत गेले. द्वारकेत त्या ठिकाणी देव नव्हते. मथुरेत गेले, मथुरेतही देव नव्हते. वृंदावनात गेले, वृंदावनातही देव नव्हते. गोकुळात गेले, गोकुळातही त्या ठिकाणी देव नव्हते. आणि मग मात्र नारद महर्षी देवाला शोधून शोधून थकले आणि मग मात्र एका झाडाखाली शांत चित्ताने देवाचं भजन करू लागले. आणि देवाचं भजन करत असताना 1 मिनिट म्हणता 0 सेकंदात देव तिथे हाजीर झाले. आणि देव तिथे हाजीर झाल्यानंतर त्या ठिकाणी नारद महर्षीने देवाला प्रश्न केला. म्हणे देवा, सकाळपासून शोधतोय तुम्हाला, कुठे होतात तुम्ही? तेव्हा देवाने फार सुंदर उत्तर दिलं. देव म्हणतात, अरे नारदजी, माझे भक्त जिथं माझं गुणगान गात असेल ना, जिथे माझं भजन कीर्तन सुरू असेल, तिथे माझं वास्तव्य असतं. माझे भक्त गाती जेथे जिथे माझे भक्त माझं गुणगान गात असेल ना, तिथे माझं वास्तव्य असतं. किंवा कोठे नका शोधू, करा हरिकथा, तेथे अवचित्त सापडेल. तुम्हाला भगवंताला शोधत जाण्याची, पंढरपुरात शोधायला जाण्याची गरज नाही. तुम्ही तिथं त्या ठिकाणी इथं भगवंताला त्या ठिकाणी भजन करा, त्याला आळवा. तो इथं सुद्धा त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या रूपाने अवतीर्ण असतो. लक्षात घ्या, त्या ठिकाणी फक्त भगवंताचं शुद्ध अंतःकरणाने त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करणारे हवे. म्हणून एक दिवस झालं काय माहितीये, नाथरायांना एक मनुष्य त्या ठिकाणी विचारायला आले. म्हणे महाराज, भगवान परमात्मा या विश्वाचा मालक आहे हो, या जगाचा मालक आहे, या सर्व लोकांचं तो पालन पोषण संहारण करणार आहे. आणि एवढा मोठा जगाचा मालक तुमच्या घरी चाकरी करतोय. अहो, तुम्ही अशा कोणत्या देवाची भक्ती करता की तो तुम्हाला एवढा प्रसन्न झालाय, तो तुमच्या घरी त्या ठिकाणी चाकरी करायला आलाय? त्या देवाची भक्ती मला करायची आहे. मग त्या देवाची भक्ती मी कशी करू आणि काय त्या देवाला आवडतं ते मला सांगा. मग काय आवडतं? म्हणून महाराज सांगू लागले, काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस नामस्मरण करणारे भक्त आवडतात. जे नामस्मरण करत, आणि खरं सांगू, नामस्मरण जर अनन्य भाव ठेवून जर नामस्मरण केलं तर त्याचा योगक्षेम तो वाहत असतो. मी म्हणत नाही, भगवान कृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितलंय, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहामि. भगवान परमात्मा म्हणतो की मला जो अनन्य भावाने शरण येतो ना, त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहत असतो. तो मागे पुढे आपल्या त्या ठिकाणी उभा असतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अगाध निवाराया. आपण म्हणतो ना, आपल्याला देव आठवतो, पण कधी दुःखाच्या क्षणात आपल्याला देव आठवतो. संकट आलं की आपण देवाला दोष देत असतो, बरोबर? संकट आल्यावर जसं देवाला दोष देतो, तसंच एखाद्या दिवशी तरी कधी आठवत जा की आपण दुःखात देवाला आठवतो, पण सुखात कधीतरी देवाला आठवलं का? जर सुखात देवाला आठवलं ना, तर तो दुःखात तुम्हाला धावून येईल. आणि जर तुम्हाला सुखात जर त्याची आठवण होत नसेल ना, तर दुःखात तो तुम्हाला त्या ठिकाणी धावून येईल आणि दुःखातून बाहेर काढेल. अशी अपेक्षा कोणीही करू नका. कारण आपणच तर कधी आपल्या जर दुःखात कोणी धावून आलं नाही, आपल्या सुखात जर सामील झालं नाही, तर आपणच एखादं समजा एखाद्याच्या घरी लग्न असू द्या आणि घरातल्या जवळच्या नातेवाईकाला पत्रिका देऊ द्या, काही कारणास्तव येऊ नका देऊ. कोण लग्नात आलं हे लक्षात राहत नाही, पण कोण लग्नात नाही आलं हे लक्षात राहतं आणि आयुष्यभर लक्षात ठेवतो. काय म्हणतो माहितीये, तो आपल्या घरी लग्नाला आला नाही, आपण त्याच्या घरी का जायचं म्हणतात ना. मग तुम्ही जर सुखात त्याला आठवलं नाही, तर तोही विचार करेल, याला मला सुखात आठवलं नाही, मी याच्या दुःखात का जाऊ सामील व्हायला, हा सुद्धा विचार येईल. म्हणून त्या ठिकाणी भगवंताला काही आवडत असेल ना, तर रात्रंदिवस भगवंताला नामस्मरण करणारे भक्त आवडतात. आणि खरं सांगायचं झालं तर नामस्मरण करत असताना जे आपण ज्यासाठी धावपळ करत असतो ना, रात्रंदिवस
अरे नाही तोंडाने बोलता येत तर कमीत कमी नंदी बैलासारख्या माना तरी डोलवा रे, जेणेकरून मला कळेल. दुःखासाठी कोणीच प्रयत्नशील नाहीये. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं. प्रत्येक जण सुखाचीच अपेक्षा करतो आणि सुखासाठीच राबतो. त्यापेक्षा आणि खरं सांगायचं ना तर चुकीचं नाहीये. कारण तुम्ही सुखासाठी कष्ट घेता किंवा सुखाची अपेक्षा करता यात नवल नाही. तो भगवंत सुद्धा सुखाचीच अपेक्षा करतो. म्हणून तर त्या ठिकाणी त्यालाही सुख पाहिजे होतं, म्हणून वैकुंठ त्या ठिकाणी सोडून इथं संतांच्या संगतीत राहण्याचा विचार त्याला आला. लक्षात घ्या. म्हणून सांगायचं मला हे आहे की भगवान परमात्मा जर सुखाचा विचार करत असेल आणि सुखासाठी धडपड करत असेल तर आपण जर सुखाचा विचार केला तर काही चुकीचं नाहीये. कारण ममैवांश जीवलोकी जीवभूता सनातना मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती. जसं देवाचा अंश जीवात असेल तर जे देवाचे गुणधर्म असतील ते जीवाचे गुणधर्म असतील. मग देवच जर सुखासाठी प्रयत्न करत असेल तर मग जीवाने सुखासाठी प्रयत्न केलेले चुकीचे नाहीये. पण आपलं होतं काय माहितीये का, जिथे आपण ज्यात सुख आहे ते आपण कार्य करत नाही. ज्यात आपल्याला सुख नाही, काही भागात काही गोष्टी उपलब्ध होतात, काही भागात काही गोष्टी उपलब्ध होत नाही. आपल्या भागात कापूस पिकतो, कर्नाटकात कापूस पिकत नाही. उत्तर प्रदेशात जर विचार करायला गेला ना तर उत्तर प्रदेशातल्या लोकांना कापूस कळत सुद्धा नाही. तर लावता येणं तर दूरचीच गोष्ट. पण काही भागात काही गोष्टी जसं विचार केला तर कोकणात त्या ठिकाणी तांदूळ पिकतो, आपल्याकडे पिकत नाही. आपल्याकडे कापसाचं उत्पादन, काही भागात काही गोष्टी उपलब्ध होतात, काही भागात काही गोष्टी उपलब्ध होत नाही. आणि आपले प्रयत्न तिथे असतात जिथे आपल्याला त्यातून काहीच इन्कम मिळत नाही. आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर सुख ज्या मार्गाने मिळेल ना त्या मार्गाने तुम्ही मार्गक्रमण करा. मग सुख कशात मिळतं तर सुख जर कशात मिळत असेल तर ते भगवंताच्या नामचिंतनात सुख मिळत असतं. लक्षात घ्या. मान सन्मान जर कुठे मिळत असेल तर तोही भगवंताच्या नामचिंतनातच मान सन्मान मिळत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करावं. आणि भगवंताचं नामस्मरण करत असताना कुणासारखं करावं असा सुद्धा प्रश्न पडतो. मग कुणासारखं करायचं, जसं तुकोबारायांनी केलंय. गोविंद आसनी गोविंद क्षयनी गोविंद त्या मने बैसल असे, किंवा माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा लागला. तुकोबारायांनी नामस्मरण केलं. त्याही पेक्षा आणखी एक उदाहरण देऊ. सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या पाठात नाही, शबरी मातेने सुद्धा नामस्मरण केलं होतं. नामस्मरण एवढी त्या ठिकाणी भक्ती केली की एक दिवस भक्तीच्या जोरावर देवा, आणि खरं सांगायचं ना तर देवाला भक्तीच्या जोरावर वाकावंच लागतं आणि तो येत असतो. भिल्ले समाजाची होती शबरी माता, पण भगवंताचं एवढं नामस्मरण करायची की एक दिवस प्रभू रामचंद्र स्वतः लक्ष्मणजीला म्हणतात, लक्ष्मणा चल आपल्याला आपल्या आईला भेटायला जायचं. लक्ष्मणजींना पण प्रश्न पडला होता, म्हणे आपल्या 3 आया आहेत आणि त्या इथंच आहे, आता ही 4थी आई उठून काढली. तर मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी फार गोड उत्तर दिलं होतं. म्हणे या 3 आयांनी तर फक्त 14 वर्ष वाट बघितली, पण ती शबरी माता जी माझ्या जन्माच्या आधीपासून माझी वाट बघत आहे तिला आज आपण भेटायला जाणार. दोघेही गेले. शबरी माता त्या ठिकाणी मातंग ऋषींच्या आश्रमात राहत होत्या. मातंग ऋषींच्या आश्रमात त्या ठिकाणी दोघेही भाऊ त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. शबरी माता नामस्मरण करण्यात त्या ठिकाणी मग्न होत्या. देहभान विसरून त्या ठिकाणी नामस्मरण केलं पाहिजे आणि तसंच नामस्मरण शबरी माता करत होत्या. प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रभूंनी शबरी मातेला हलवलं. शबरी मातेने डोळे उघडले आणि बघतात तर काय समोर साक्षात प्रभू रामचंद्रजी होते. आणि प्रभू रामचंद्रजींना बघितल्यानंतर एका एका डोळ्यातून 2-2, 3-3 अश्रुधारा वाहू लागल्या. काय करावं काही कळत नव्हतं. शेवटी शबरी माताच म्हणते, देवा अहो काय करू, मी खूप काही विचार केला होता हो, तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी बसवेल, तुमच्या गळ्यात फुलांच्या माळा घालेल, तुम्हाला हे खायला देईल, तुम्हाला ते खायला देईल, पण काय करावं तुम्ही त्या ठिकाणी समोर बघते, मला काहीच सुचत नाहीये, मी काय करू सांगा. तेव्हा प्रभू रामचंद्रजी म्हणतात, माते आता तू काहीच करायचं नाही, आता जे काही करणार ना ते मी करणार. प्रभू रामचंद्रजी काय करतात माहितीये, स्वतःच्या अश्रुधारेने
शबरी मातेचे चरण धुतात आणि ते चरण धुतलेलं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. एवढंच नाही तर शबरी मातेची आत्मज्योत आपल्या ज्योतीत विलीन करून घेतात. काय केलं होतं शबरी मातेने? फक्त नामस्मरण केलं होतं, फक्त नामस्मरण, बाकी काहीच केलं नव्हतं. रोज भगवंताच्या नामाचं चिंतन करायच्या आणि त्याचा परिणाम भगवान परमात्मा त्यांच्यावर प्रसन्न झाले. म्हणून भगवंताला नामस्मरण करणारे भक्त आवडतात. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि मग पुढे म्हणतात की एकदा का मनुष्य नामस्मरण करायला लागला की त्याने पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालावी आणि गोपीचंदन टिळा कपाळाला लावावा. अभंगाचं दुसरं पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालावी. का तुळशीची माळ गळ्यात घालावी? सोन्याची माळ, मोत्याची माळ, हिऱ्याची माळ किंवा आता त्या प्लास्टिकच्या मण्यांच्या माळा घालतात मुलं, त्या माळी घालतात तर का चालत नाही? तुळशीचीच माळ का घालायची? वास्तविक पाहता तुळशीच्या माळीपेक्षाही किंमत तर सोन्याच्या माळीची. आज 1 लाखावर सोनं गेलेलं आहे. आता उतरलं नाही का? आता थोडं उतरलं असं मी ऐकलंय. मला एक्झॅक्टली सध्या काहीच किंमत माहिती नाही, कारण 1 महिना मोबाईल वारीमुळे तर बंदच असल्यासारखा होता. मोबाईलकडे लक्ष नाही, न्यूज बघितलेली नाही आहे, त्यामुळे तरी सोनं त्या ठिकाणी उतरलं म्हणतात. मग तुळशीच्या माळीपेक्षा जर विचार केला, आज तुळशीची माळ किती रुपयाची आहे? छोटी घेतली तर 30 रुपयाची, मोठी घेतली तर 50 रुपयाची. त्याहीपेक्षा ते आता नवीन स्त्रियांसाठी त्या मंगळसूत्रासारख्या 2 वाट्यांच्या त्या माळी आल्या त्या 100 रुपयाच्या, 100 रुपयाच्या वर माळी नाही. मग तरी तुळशीचीच माळ का गळ्यात घालावी? त्याचं कारण एकच आहे. सोन्याच्या माळी त्या ठिकाणी तुम्हाला सोन्याच्या त्या ठिकाणी गंठण गळ्यात घातले तर समाजात त्या ठिकाणी मोठं होऊ शकतात किंवा समाजात मोठं करू शकतात, पण त्या मोक्ष प्राप्त करून देऊ शकत नाही. पण तुळशीची माळ मोक्षापर्यंत घेऊन जात असते. आणि त्याहीपेक्षा एक बोलू, तुळस भगवंताला अतिशय प्रिय आहे, म्हणून तुळशीची माळ गळ्यात घालावी. आता तुळस किती प्रिय आहे? भागवतात फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे, फार सुंदर संवाद आहे. लक्षात घ्या. एकदा झालं काय माहितीये का? सत्यभामेला तिच्या सौंदर्याचा आणि तिच्या श्रीमंतीचा फार अहंकार झाला होता. कारण तिच्या वडिलांनी तिचं लग्न करत असताना भगवंताला सत्यभामेसोबत सेमंतक मणी सुद्धा दिला होता. आणि त्या सेमंतक मण्याचं असं काही काम होतं. ते काय करत होतं माहिती आहे? सेमंतक मणी एका दिवसाला 8400 टन सोनं त्या ठिकाणी देत होता. 8400 टन एवढं सोनं तो एका दिवसाला तो सेमंतक मणी द्यायचा. हा त्या मागचा लक्षात घ्या. त्यामुळे झालं काय? सत्यभामेला तिच्या श्रीमंतीचा आणि सौंदर्याचा फार अहंकार झाला. आणि देवाला अहंकार अजिबात आवडत नाही, अजिबात नाही. म्हणून लक्षात घ्या, कुठलीही कितीही तुम्ही प्रॉपर्टी कमवा, कुठलंही पद त्या ठिकाणी मिळवा, कुठल्याही खुर्चीवर बसा, खुर्ची असू द्या पण खुर्चीचा अभिमान नसावा. कारण ज्या खुर्चीवर बसवले त्या खुर्चीचा पाय मोडायला जास्त दिवस लागत नाही त्या भगवंताला. लक्षात घ्या. अहंकार जर आला, अहंकार निर्माण झाला तर त्या भगवंताला चढवता येतं, चढलेल्या माणसाला उतरवता येतं. म्हणून आपल्याला मिळालेल्या गोष्टी आपण मान्य तुम्ही कष्टानेच मिळवता आणि कष्टाचा थोडाफार अभिमान माणसाला होतो, पण त्या आयुष्यभर टिकून राहाव्या असं जर वाटत असेल तर अंतःकरणात कधीच अहंकार निर्माण होऊ द्यायचा नाही. ज्या दिवशी अहंकार निर्माण झाला त्या दिवशी समजायचं की इथून पुढे आपली परिस्थिती बदलणार आहे. कारण अहंकार त्या देवाला सहन होत नाही. आणि नेमकं तेच झालं. सत्यभामेला अहंकार झाला, तिच्या श्रीमंतीचा आणि सौंदर्याचा. भगवंताला कळलं. भगवंत नारद महर्षीकडे गेले. नारद महर्षींना सांगितलं आणि सत्यभामेचं गर्व हरण करायचंय, अहंकार झालाय, नाहीसा करायचा.
आता नारद महर्षी म्हटल्यावर या कामात ते पटाईत होते. नारद महर्षी म्हणतात बस एवढंच ना, आत्ता गेलो ना आत्ता करून आलो. लगेच नारद महर्षी सत्यभामेच्या महालात आले. सत्यभामेने यथासांग पूजा केली. दोघेही त्या ठिकाणी बसले आणि इकडल्या तिकडल्या चर्चा सुरू झाल्या. पण चर्चा करत असताना अचानक त्या सत्यभामेच्या डोक्यात काय कुठून प्रश्न पडला काय माहिती. सहज तिने प्रश्न विचारला म्हणे महर्षी, जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी काहीतरी उपाय सांगा ना. नारद महर्षीने फार सुंदर उपाय सांगितलाय. आता बाया करतात ना वटपौर्णिमेचा उपवास, काय तर जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा असं म्हणतात ना. कसाही असला तरी चालेल पण तरी पुढच्या जन्मात हाच मिळू दे म्हणतात ना. या जन्मात नाही सरळ करता आला तर पुढच्या जन्मात करील पण ह्याच मिळू दे म्हणतात. पण वटपौर्णिमेचा उपवास जन्मोजन्मी हाच पती मिळावा याकरिता नाहीये. जरा कथा ऐका, त्या कथा भाग वेगळा आहे, तो कथा भाग मी सांगणार नाही. पण लक्षात घ्या, नारद महर्षीने सत्यभामेला त्या ठिकाणी उपाय सांगितला. नारद महर्षी म्हणतात लक्षात घ्या, या जन्मात जर तुम्ही त्या ठिकाणी भूमी दान केली तर पुढच्या जन्मात तुम्ही सर्व संपत्तीचे त्या ठिकाणी राजे व्हाल. या जन्मात जर तुम्ही सौंदर्य दान केलं तर पुढच्या जन्मात तुम्ही गोरे गोंडे व्हाल. या जन्मात जर तुम्ही वस्त्र दान केले तर पुढच्या जन्मात तुम्हाला चांगले वस्त्र घालायला मिळतील. आणि या जन्मात जर तुम्ही पती दान केला तर पुढच्या जन्मात तुम्हाला तोच पती मिळेल. आता तुम्ही विचार करा, त्या पुढचं मी सांगत नाही. सत्यभामा लगेच म्हणते नारद महर्षी बस मला हेच दान तुम्हाला द्यायचं. नारद महर्षी म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही, सोडा संकल्प. सत्यभामेने संकल्प सोडला आणि स्वतःचा पती नारद महर्षीला दान दिला. आणि नारद महर्षींचं काम झालं होतं. नारद महर्षीने ठेंगी लावली. आता तो बनवा कसा घेईल ते पुढचं काम ते पाहत बसेल. नारद महर्षींचं काम झालं. नारद महर्षी निघाले. जात असताना रस्त्यात त्यांना देव भेटले आणि देवाला म्हणू लागले म्हणे देवा कुठं काय. म्हणे काही नाही घरी चाललोय. म्हणे आता तिकडे तुमचं काहीच काम नाही, आता मी जिकडे सांगतो तिकडे तुम्ही चला. मग नारद महर्षी पुढे पुढे आणि देव त्यांच्या मागे मागे दोघेही जात होते. दोघेही जात असताना भगवंताच्या 16,106 बायका नारद महर्षींना आडव्या झाल्या. नीट ऐका, 16,106 बायका नारद महर्षींना आडव्या झाल्या आणि विचारू लागल्यात म्हणे महर्षी तुम्ही आमच्या नवऱ्याला कुठे घेऊन चाललात. नारद महर्षींनी उत्तर दिलं सत्यभामेने त्या ठिकाणी तुमचा पती मला दान दिलेला आहे आणि म्हणून मी त्यांना माझ्यासोबत घेऊन चाललो. आता हे शब्द ऐकल्याबरोबर 16,106 जणी सत्यभामेकडे आल्या आणि नुसत्या आल्या नाही, हातातल्या बांगड्या मागे सरकवल्या, पदर त्या ठिकाणी कमरेला पोचला आणि बोलू लागल्या म्हणे काय ग तुझा एकटीचाच नवरा लागून गेला का, आमचा कुणीच नाही का, कुणाला विचारून त्या ठिकाणी तुम्ही दान दिलायस. आता एवढ्या सर्वजणी होत्या आणि ही मात्र एकटी घाबरली ना. आता काय करावं काही कळत नाही. पळत गेली नारद महर्षींजवळ गेली आणि नारद महर्षींना म्हणाली म्हणे महर्षी माझं दान मला परत द्या. महर्षी म्हणतात दिलेलं दान परत घ्यायचं नसतं, पाप लागतं. मग नारद महर्षीला पुन्हा सत्यभामा विचारते म्हणे काहीतरी उपाय सांगा. मग नारद महर्षीने एक उपाय सांगितला म्हणजे तुम्हाला भगवंताच्या वजना एवढं सोनं मला दान द्यावं लागेल. आता सत्यभामा म्हणते बस एवढंच ना, मग आत्ता जाते आणि आत्ता देते. कारण सत्यभामेसाठी हे काहीच कठीण नव्हतं तसं जर बघायला गेलं तर. कारण तिच्या तो श्रीमंत मणी होता. 8,400 टन तो दिवसाला सोनं देत होता. लगेच महालात गेली. सर्व महालात जेवढं सोनं होतं तेवढंही सोनं आणलं. भगवंताच्या वजना एवढा तराजू आणला. एका पारड्यात देवाला बसवलं आणि एका पारड्यात सोनं टाकलं. एवढं सोनं टाकलं पण तरी सुद्धा त्या ठिकाणी देव तोलला जात नव्हता. मग राहिल्या होत्या त्या रुक्मिणी माता आणि रुक्मिणी माता तुळशीच्या बागेत नामस्मरण करत होते. लगेच लक्षात आलं रुक्मिणी माता राहिलेल्या आहेत. लगेच सत्यभामा तुळशीच्या बागेत गेली आणि रुक्मिणी मातेला म्हणतात तुम्ही स्वस्त कशा बसल्या आहात, उठा ना चला. मग रुक्मिणी मातेने विचारलं काय झालं, का बरं घाबरलीस. मग मात्र सत्यभामेने जो काही बाहेर प्रकार घडला तो सांगितला आणि सर्व ऐकल्यानंतर रुक्मिणी माता बाहेर आल्या. पण बाहेर येत असताना तुळशीच्या बागेतून तुळशीचं एक पान हातात घेऊन आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांनी एकच केलं, जेवढं तराजू सोनं टाकलं होतं तेवढंही बाजूला काढलं आणि तुळशीचं एक पान पारड्यात ठेवलं. तुळशी पत्र परडी ठेविता माधव झाला बरोबरीचा.
तुळशीचं पान त्या ठिकाणी पारड्यात ठेवलं तसंच त्या ठिकाणी भगवान तोलला गेला. म्हणून एवढी प्रिय त्या ठिकाणी भगवंताला तुळस आहे, म्हणून तुळशीची माळ गळ्यात घाला. आता इथे एक प्रश्न पडेल, मी काय म्हटलं, भगवंताच्या 16,106 बायका नारद महर्षींना आडव्या झाल्या, पण तसं बघायला गेलं तर भगवंताला किती बायका आहेत? 16,108. तुम्ही म्हणाल 16,106 कशा म्हटल्या? त्याचं कारण आहे, मी काय म्हटलं, नारद महर्षींना आडव्या झालेल्या बायकांचे 16,106 काउंटिंग सांगितलं. त्यात एक सत्यभामा आणि रुक्मिणी या दोन जर मिळवल्या तर 16,108 बायका त्या ठिकाणी भगवंताला आहे. आता 16,108 म्हटल्यावर तुम्हाला विचार आला असेल, देवाला एवढ्या बायका आहेत, आपल्याला 2-4 करायला काय हरकत आहे, नाही का? असा विचार येतो. भागवत जर सांगत असलं तर भागवत झाल्यानंतर लोक म्हणतात, काही देवाला एवढ्या होत्या मग आम्ही 2-4 केलं तर लोक का बोलतात असं सुद्धा म्हणतात. पण लक्षात घ्या, 2-4 जाऊ द्या, एकच करून बघा, एका बायकोतच बरगड्या उभ्या पडतात, लक्षात घ्या. म्हणून देवाची बरोबरी कुणीच करायची नाही. आणि जर देवाची बरोबरी करायचा विचार मनात आला तरी 2 उदाहरणं लक्षात ठेवा. देवाने अग्नी पिला होता, देवाची बरोबरीच करायची आहे तर देवाने अग्नी पिला होता एखाद्या दिवशी, निवड जिभेवर ठेवून बघा. कोळसा ते आग लागल्यावर ते निवा होतो ना लाल, तो जिभेवर ठेवून बघा. त्याहीपेक्षा तेही नसर होत तर देवाने तो गोवर्धन पर्वत कळंगळीवर उचलला. गोवर्धन पर्वत जाऊन तुम्ही 30 किलोचं पोतं पाठीवर उचलून बघा, बस, बाकी काही नाही. मग देवाची बरोबरी करा. म्हणून मला सांगायचं हे आहे की भगवंताला एवढी तुळस प्रिय आहे, म्हणून तुळशीची माळ गळ्यात घालावी आणि गोपीचंदन पिळा लावावा. गोपीचंदन म्हणजे गोपींच्या पायाखालची धूळ, आणि गोपी म्हणजे अंतःकरणातली वृत्ती म्हणजे गोपी आहे, लक्षात घ्या. नाहीतर गोपी म्हणजे तुम्ही एखादी स्त्री समजाल, अंतःकरणातील शुद्ध वृत्ती जी आहे, जी भगवंताचं चिंतन करते, ती वृत्ती म्हणजे गोपी आहे. आणि त्या गोपिका भगवंताच्या चिंतनात त्या ठिकाणी मग्न होत्या आणि त्यांच्या पायाचे, त्यांचे चरणरज भगवंत स्वतःच्या मस्तकावर धारण करतो. म्हणून ते गोपीचंदन टिळा तुम्ही लावा. आणि मग पुढे सांगतात की एकदा का मनुष्य माळ घालायला लागला, गोपीचंदन टिळा लावायला लागला आणि भगवंताचं नामस्मरण करत असेल तर त्याने वर्षातून एकदा येणारी आषाढी कार्तिकी वारी करावी. अभंगाचं दोन्हीही हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. यांच्या आवाजापेक्षा तुमचा आवाज जास्त आला पाहिजे. सर्वांनी भगवंताचं भजन करायचं. विठोबा का टाळ्या वाजवायला म्हणजे त्याचं कारण, पुरुषांनी टाळी वाजवली आणि स्त्रियांनी सुद्धा टाळी वाजवली आणि दोघांनीही टाळ्या वेगवेगळ्या वाजवल्या. तफावत लक्षात घ्या. स्त्रिया एवढ्या आहेत आणि स्त्रियांनी कितीही जोरात टाळ्या वाजवू द्या, कानाला टाळी ही मधुरच ऐकायला येते. आणि पुरुष कितीही हळू टाळी वाजवा किंवा कितीही जोरात टाळी वाजवू द्या, पुरुषाच्या टाळीचा आवाज भाकरी थापल्यासारखाच येत असतो. यात काहीच डाऊट नाही. तुम्ही कदाचित तुम्हाला चुकीचं वाटेल, पण तुम्ही एखाद्या दिवशी रिअलाइज करा, मी सुद्धा हा अनुभव मी कीर्तनातच घेतलाय. त्याचं कारण मी त्याचा विचार केला, त्यामध्ये काय कारण असू शकतं याचा सुद्धा विचार केला. त्या ठिकाणी रिसर्च केल्यानंतर मला लक्षात आलं की स्त्री ही मुळातच त्या ठिकाणी मायाळू वृत्तीची असते, ती प्रेमळ असते. पण ह्याही गोष्ट लक्षात ठेवा, स्त्री ही प्रेमाची मूर्ती जरी असली तरी क्रूरतेची पुतळी सुद्धा आहे, हेही लक्षात असू द्या. स्त्री ही पार्वतीचं प्रेमळ रूप आहे, पण ती स्त्री पार्वती जी आहे ती चंडिकेचं रूप सुद्धा धारण करू शकते वेळ आल्यावर, ते सुद्धा लक्षात ठेवा. पण सांगायचं हे आहे की ती मुळातच त्या ठिकाणी प्रेमळ वृत्तीची असल्या कारणाने तिची टाळी मधूनच ऐकायला येते. आणि पुरुष हा मुळातच अहंकारी असतो. पुरुषाच्या अंतःकरणात कुठल्या का पद्धतीने असेल, केवढा का असेल, अगदी छोटा थोडासा जरी असेल, पण अहंकार अंतःकरणात असतो आणि तो टाळीच्या रूपात वाजत असतो. म्हणून स्त्रियांची टाळी ही मधुर ऐकायला येते आणि पुरुषांची टाळी ही कानाला त्या ठिकाणी भाकरी थापल्यासारखी ऐकायला येते. विठ्ठल. आणि आता मी गायक आणि वादकांसाठी का टाळ्या वाजवायला आवडतं त्याचं कारण सांगते. त्याचं एकच, मी प्रत्येक कीर्तनात माझ्या टाळ्या वाजवायला सांगते, प्रत्येक कीर्तन असो किंवा कथा असो. कारण त्याचं एक सर्वात महत्त्वाचं माझ्या मते जे कारण आहे ते सांगते. कीर्तन का
कलाकार आहेत, म्हणूनच कीर्तनकार खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला जात असतात. कीर्तन हे तेव्हाच रमतं जेव्हा कलाकार असतील. त्यामुळे मी टाळ्या वाजवायला लावल्या. आणि दुसरं महत्त्वाचं कारण, आपण टीव्हीत त्या ठिकाणी अनेक रियालिटी शो बघत असतो. त्या ठिकाणी ते गाण्याचे शो बघत असतो, संगीत शो किंवा डान्स शो वगैरे असतात ना, रियालिटी शो. तर एखादा त्या ठिकाणी सुंदर गात असेल किंवा एखादा त्या ठिकाणी सुंदर नाचत असेल, तर आपण आपल्या ओळखीचं राहत नाही, काही ओळखी पाळखीचं राहत नाही. तो कधी आपल्याला फोन करत नाही, कधी मनी ऑर्डर करत नाही, तरी त्याचं कौतुक आपण गावभर करत असतो. आणि हे या ठिकाणी तुमच्या समोर येऊन त्या ठिकाणी लाईव्ह परफॉर्मन्स त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतात. मग त्यांच्या प्रती काहीतरी त्या ठिकाणी कौतुक म्हणून दोन शब्द नाही, निदान तर दोन टाळ्या तर तुम्ही वाजवू शकतात. म्हणून मी टाळ्या वाजवायला लागले. आणि खरं सांगायचं ना, तर हे कथाकार, कीर्तनकार, कलाकार होणं फार कठीण आहे, फार कठीण. कारण त्यासाठी डेडिकेशन पाहिजे. डेडिकेशन दॅट मीन्स समर्पण. कलाकार होण्यासाठी स्वतःला समर्पित करावं लागतं, तेव्हा कुठे कलाकार होत असतात. आणि त्याहीपेक्षा एक सांगू का, माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, नादरचा स्वतःचा अनुभव आहे. गायक, वादक, कथाकार आणि कीर्तनकार मनुष्याने कितीही ठरवून द्या की मला कथाकार व्हायचंय, मला कीर्तनकार व्हायचंय, किंवा मला गायक व्हायचंय, किंवा मला वादक व्हायचंय. तुम्ही कितीही ठरवावं आणि कितीही प्रयत्न करा, तरी सुद्धा जर भगवंताची इच्छा नसेल ना, तर तुम्ही कधीच कलाकार होऊ शकत नाही. कलाकार होणं सोपं नसतं, तो भगवान परमात्मा स्वतः त्या ठिकाणी निवडत असतो. माऊली ज्ञानोबा स्वतः निवडतात, तेव्हा कथाकार आणि कीर्तनकार होतात. नाहीतर आनंदीत असे किती पडलेले 10 वर्ष झाले, अहो अख्खीच्या अख्खी गाथा पाठ आहे, सरळ गाथा पाठ आहे, यातलं बोललंय उलटी गाथा पाठ आहे, पण तरी सुद्धा कीर्तनात त्या ठिकाणी बोलायचं म्हटलं तरी आठवत नाही. हा त्या ठिकाणी एक विचित्रपणा आहे. का तर काय बोलावं हे आठवत नाही. आपण पाठांतर करणं हे आपलं काम आहे, पण ते पाठांतर केलेलं योग्य ठिकाणी आठवणं आणि ते योग्य ठिकाणी देणं हे त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांची कृपा होत असते. लक्षात घ्या, माऊली ज्ञानोबारायांचे आता पखवाज जर वाजवायचा म्हटलं तर सोपा नाहीये. अनेक बोला आहेत, गायक गात असतात, अनेक राग गात असतात. कुठलं प्रमाण कोणत्या रागात गायचं, किती उंच आवाजात गायचं, हे ज्याचा त्याचा स्वतःचा वैयक्तिक विषय असतो आणि ते स्वतःच्या मनाप्रमाणे गातात. पण ते जे राग गात आहे त्या रागात ते कुठले बोल वाजवायचे हे आठवणं सुद्धा त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांची कृपा आहे. लक्षात घ्या, पाठांतर करणं हे आपलं काम आहे, पण योग्य ठिकाणी आठवणं हे माऊली ज्ञानोबारायांची कृपा आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते, कथाकार, कीर्तनकार, कलाकार हे ठरवून होता येत नाही, त्यासाठी माऊली ज्ञानोबारायांचीच कृपा असावी लागते. आणि हे सर्व माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेचे आशीर्वाद आहेत. नादर काही माऊली ज्ञानोबारायांचीच कृपा आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तम वादक आणि उत्तम गायक मिळाले, आणि म्हणून त्या ठिकाणी मी टाळी वाजवायला लावली. परत एकदा टाळी वाजवा. या ठिकाणी इथे एवढ्या मुली आहेत आणि एवढे इथे या ठिकाणी छोटे छोटे मुलं सुद्धा त्या ठिकाणी टाळ घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला 2 तास उभं राहणं सुद्धा होत नाही. संस्थेतले मुलं आहेत का? संस्था आहेत नाही, गावातले? अच्छा, मला वाटलं संस्थेतले आहेत, म्हणून मी मगाशीपासून विचार करत आहे संस्थेतले आहेत की काय. संस्थेतले कारण एकसारखे कपडे, एकसारख्या ओढण्या वगैरे, आणि व्यवस्थित टाळ वाजवणं, व्यवस्थित पावल्या खेळणं. सर्वजण शिक्षण, वारकरी शिक्षण घेत आहेत काय? अच्छा, शिबिरातले. छान, शिबिरात सुद्धा मुलं घडतात. फक्त अभ्यास करणारी व्यक्ती पाहिजे आणि जिज्ञासू. त्याहीपेक्षा आणखी एक लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी संप्रदायाची आवड आहे, वारकरी त्या ठिकाणी कीर्तनाचे, कथेची आवड आहे, तुम्हाला कीर्तनात उभं राहायला आवडतं, तुम्ही सर्वजण बालवयात आहात बरं का. नादर का आपण विद्यार्थी दशेतच आहोत, आणि विद्यार्थी दशेत असताना आपला अभ्यास करणं हे पहिलं काम आहे. काही असं होतं, शिबिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्याच 1-2 महिन्यातच कीर्तन करायला लागलं की लोक म्हणतात, आता स्वतः मुलंच म्हणतात, मी कीर्तन करायला लागलो, मी कमाई करायला लागलो, मला शिक्षणाची काय गरज आहे, असं मुलं म्हणतात. लक्षात घ्या मुलींनो, अभ्यास करा, कीर्तन करा, कथा करा, शिबिरात शिक्षण घ्या, पण शालेय शिक्षण सोडायचं नाही. बिकॉज एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ. खूप इम्पॉर्टंट आहे शिक्षण हे आयुष्यात, प्रचंड इम्पॉर्टंट. तुम्ही जर म्हणाल की मी
पैसा कमवण्यासाठी शिक्षण लागत नाही. अडाणी माणूस सुद्धा पैसा कमावू शकतो आणि प्रचंड कमावू शकतो. त्यासाठी शिक्षणही लागत नाही किंवा इतरत्र ज्ञानही लागत नाही. फक्त याच्या डोक्यातली टोपी त्याच्या डोक्यात, त्याच्या डोक्यातली टोपी त्याच्या डोक्यात आणि सर्वांच्या डोक्यातल्या टोपी आपल्या डोक्यात. एवढं जरी करता आलं तरी माणूस पैसा कमावू शकतो. पैसा कमावण्यासाठी शिक्षण लागत नाही, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी शिक्षण पाहिजे असतं. आणि आता टेक्नॉलॉजी खूप जास्त पुढे गेलेली आहे, त्यामुळे काय आहे ना, शिक्षण हे फार गरजेचं झालेलं आहे. म्हणून कितीही कीर्तनात उभा राहत असेल, कितीही त्या ठिकाणी कीर्तन करत असाल, कथा करत असाल, तरीही शालेय शिक्षण सोडायचं नाही. कारण मध्यंतरी मला असं 1-2 मुलांचे फोन आले, ताई मी वाजवायला लागलोय, छान कमाई करतोय, मग आता मी कॉलेज नाही केलं तर चालेल का? असं करायचं नाही. जेवढं शिक्षण घेता येईल तेवढं शालेय शिक्षण घ्यायचं आणि हे सुद्धा शिक्षण सोबत घेता येतं. फक्त कष्ट घेण्याची तेवढी तयारी असायला पाहिजे. कारण कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व सुद्धा निर्माण करता येतं. फक्त कष्ट घेता आले पाहिजे. बस एवढं लक्षात ठेवा. बाकी कुठल्याच गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही. काय म्हणतात की नामस्मरण करणारा मनुष्य तुळशीची माळ गळ्यात घालत असेल, गोपीचंदन टिळा लावत असेल तर वर्षातून एकदा येणारी आषाढी कार्तिकी वारी करा. आषाढी कार्तिकी वारीचं फार महत्व आहे, लक्षात घ्या. जो वारी करतो ना तो खऱ्या अर्थाने मोक्ष त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतो. पंढरीचा वारकरी अधिकारी मोक्षाचा, तो अधिकारी मोक्षाचा अधिकारी होत असतो, लक्षात घ्या. म्हणून पंढरीची वारी करायची, आषाढी वारी. लोक म्हणतात आषाढी वारी करायची तर आमच्याजवळ वेळ नाही. वेळ कोणाजवळ नसतो, प्रत्येकाला वेळ काढावा लागतो. आणि खरं सांगू, जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल तेवढा वेळ तो तुम्हाला देईल आणि जेवढं तुम्ही त्याच्यापासून लांब जाल तेवढं तुम्हाला या बाकी गोष्टींपासून लांब नेईल, लक्षात घ्या. खऱ्या अर्थाने आपण माहेर आणि सासर ह्या 2 गोष्टी बघत असतो ना. ज्या घरात जन्म झाला ते माहेर असतं आणि ज्या घरात लग्न करून सासरी नांदायला जातात ते सासर असतं, बरोबर. पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं ना तर संसार, प्रपंच आणि परमार्थ, यात प्रपंच म्हणजे सासर आहे आणि परमार्थ म्हणजे माहेर आहे, लक्षात घ्या. आणि माहेरातलं सुख जर अनुभवायचं असेल ना तर त्यासाठी वारी करावी. कारण वारीतलं सुख हे शब्दात नाही म्हणताय, कारण त्यात शब्दच नाही. मनुष्याला मी आतापर्यंत म्हटलं ना, सुखी आपल्याला सुख जर प्राप्त करायचं असेल तर काय करायचं? सुख जर प्राप्त करायचं असेल, समाधान जर प्राप्त करायचं असेल, एकदा तरी वारी करावी. जीवनात जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरची वारी असावी आणि चंद्रभागेचं स्नान त्या ठिकाणी झालंच पाहिजे. कारण जेवढं महत्व त्या ठिकाणी काशी तीर्थक्षेत्रात गेल्यावर तेवढं 1 महिना परिक्रमेला नसतं. जेवढं त्या ठिकाणी 1 महिना परिक्रमेतून जे फळ प्राप्त होत नाही किंवा गोदावरीत स्नान केल्यानंतर जे फळ प्राप्त होत नाही ते फळ प्राप्त होतं 1 वारी केल्यानंतर, लक्षात घ्या. प्रत्येक पावलावर जेव्हा वारकरी प्रत्येक पाऊल टाकत असतो ना, वारीला चालत असतात, एका पावलाला 100 अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त होत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वारी करायची पण वारी कोणासोबत करायची हे सुद्धा डोक्यात असू द्या. वारी ही पारमार्थिक लोकांसोबतच झाली पाहिजे तरच वारी त्या ठिकाणी चिंतन घडत असतं. नाही तर पारमार्थिक लोक सोबत जर नसले आणि आजूबाजूचे लोक असले ज्या वाईटफळ गोष्टी करत असले, ते भगवंताचं नाव घेत नाही. ते काय म्हणतात, पंढरपूर किती किलोमीटर आहे, पंढरपूर किती किलोमीटर आहे, पंढरपूर किती किलोमीटर आहे, बस एवढंच चिंतन त्या ठिकाणी होत असतं. पण पंढरपूरची वारी करत असताना फक्त हाच भाव डोक्यात ठेवायचा की आपल्याला पांडुरंग परमात्म्याला भेटायला जायचं ना. की काही लोक वारीत येतात, काय म्हणतात माहितीये, मला वजन कमी करायचं आहे म्हणून वारीत. असं सुद्धा लोक आहे, वजन कमी करायला वारीत जाणारे लोक आहेत. काय तर 1 महिना घरी लोक घरच्यांचे बोलणे खाण्यापेक्षा 1 महिना तिथं जाऊन शांततेने राहिलं ते बरं म्हणून वारी करतात. काही लोक एन्जॉयमेंट म्हणून वारी करतात, लक्षात घ्या. असेही बरेच लोक त्या ठिकाणी बघायला मिळतात. पण वारी ही एन्जॉयमेंट साठी नसते. वारी ही वजन कमी होतच नाही. वजन ही तर कष्टाचं खाऊन वजन कमी होत नाही, तर फुकाचं खाऊन वजन कमी होणार नाही, हा विचार तुम्हीच करा. वजन कमी होत नाही, उलट 2 किलो वाढत, पण वजन कमी होत नाही. विठ्ठल विठ्ठल
खायला मिळत असलं, ट्रक भरेल बिस्लरीच्या बॉटल, काहीच कमी पडू देत नाही भगवंत, काहीच कमी पडू देत नाही. फक्त तुम्ही त्याच्या वाटेनं मार्गक्रमण करा, सगळं तो पुरवतो. अगदी तुम्हाला कपड्याला लागणाऱ्या साबणीपासून, अंगाला लागणाऱ्या साबणीपासून, अगदी साड्या, कपडे, रेनकोट, टोप्या, बिस्किटचे पुडे, ब्रेडचे पुडे, ते काय म्हणतात ते राजगिऱ्याच्या पापड्या, राजगिऱ्याचे लाडू, केळं, सगळं. एवढंच नाही तर डाळिंब, सफरचंद, सगळं सगळं भगवंत पूर्ण करतो. रुपया सुद्धा खर्च करायची गरज पडत नाही, एवढी तो आपली काळजी घेत असतो. कारण नुसतं बघा ना, कारण आपण आळंदीतून निघला, नुसतं आळंदी ते सासवड हे 2 ठिकाण, नंतर तिकडूनही पुढे आहे, पण या 2च ठिकाणी जरी म्हटलं ना की आपल्याला एक ट्रक सुद्धा कमी पडेल एवढं त्या ठिकाणी दान त्या ठिकाणी दिलं जातं आणि आपल्याला ते मिळतं प्रचंड. कारण दान करावं हे पुणेकरांनीच, पुणे तिथे काय होणे असं म्हणतात ना, दान धर्म तिकडल्या लोकांनीच करावे, आपल्याकडल्या लोकांनी फक्त बिड्याच फुकाव्यात. मी नेहमीच म्हणत असते, दान हे फक्त पुणेकरांनीच, पुण्यासारखं दान जगाच्या पाठीवर नाही. आपण 4 माणसं जरी आले ना तरी पूर्णाचे पोळी खाऊ घालायची का 100 वेळा विचार करतो. काय तर चण्याची डाळ किती महाग झाली, तूप किती महाग झालं हा विचार करतो. तिथे ट्रकानं पूर्णाच्या पोळ्या येत असतात, ट्रकानं त्या ठिकाणी सफरचंदाच्या पेट्या येत असतात. आपल्याला घरी खायला भेटत नाही सफरचंद, ही शोकांतिका आहे, लक्षात घ्या. पण भगवान पंढरीनाथ आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. फक्त त्या भगवंताचं त्या ठिकाणी मुखात नामस्मरण असावं आणि त्या विठ्ठलाला भेटण्याची अंतःकरणात व्याकुळता असावी. विठ्ठल म्हणजे काय हो, तर विठ्ठल या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, नीलकंठ म्हणजे महादेव आणि लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं समीकरण म्हणजे विठ्ठल. म्हणून त्या विठ्ठलाला भजायचं आणि विठ्ठलापर्यंत जायचं. का विठ्ठलाला भजायचं, इतर कुठल्या देवाला का नाही भजायचं. तसं तुकोबारायांनी जर बघितलं ना तर तुकोबारायांनी काय सांगितलंय, सांगतो तुम्हासी या ठिकाणी खरं तर हे टाळाचा आवाज आणि मृदंगाचा आवाज ऐकल्यानंतर या ठिकाणी असं वाटतंय की पार्श्वनीत नाही, मी अजूनही पंढरपुरातच आहे बरं का. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या पार्श्वनीतल्या लोकांनी त्या ठिकाणी या पंढरपूरचं त्या ठिकाणी वातावरण या मंदिरात त्या ठिकाणी निर्माण केलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण असाच त्या ठिकाणी टाळांचा घोष, टाळांचा मृदंगाचा आवाज आणि नामाचा घोष त्या ठिकाणी चालू असतो. आणि खरं सांगायचं तर वारीबद्दल मी बोलणारच आहे, कारण त्या विषयाशी अनुषंगानेच मी अभंग निवडलाय. आणि माझं मत असं आहे की जो विषयाशी निगडित कार्यक्रम आहे त्याच विषयाशी निगडित अभंग त्या ठिकाणी निवडावा. कारण कीर्तनकारांचं काम असतं जनजागृती करणे, हे कीर्तनकारांचं काम असतं. हा, पण त्यासाठी एक वाक्य मी पुढे बोलेल, जरा नीट लक्ष द्या. कीर्तनकारांचं काम असतं जनजागृती करणे, पण त्यासाठी कीर्तनकार आधी जागृत असला पाहिजे. नाहीतर काय ना, नियम असा आहे की कीर्तनात त्या ठिकाणी फक्त भक्ती आणि ज्ञान सांगायचं असतं. भक्ती आणि ज्ञान या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचं कीर्तनात त्या ठिकाणी उच्चारण नसावं. पण हल्ली आजकाल लोकांना काय असतं, ज्ञानाची गरज. लोकांना वाटतं ज्ञान नको, ज्ञानाने झोप लागते. भक्ती जर म्हटलं तर भक्ती देवाचं नाव घेतलं म्हणजे भक्ती झाली असं लोकांना समजतं. त्यामुळे भक्ती आम्हाला माहिती आहे, दुसरं काही सांगू नका, फक्त 2 तास आमचं मनोरंजन करा, पाकिट घ्या आणि तुम्ही तुमच्या घरी जा, हा नियम असतो. पण लक्षात घ्या, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. मनोरंजनाच्या साधनासाठी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचे मोबाईल. सध्याच्या स्थितीत जर विचार केला ना तर मोबाईल ही गरज झालेली आहे. जसं मानवाच्या मूलभूत 3 गरजा अन्न, वस्त्र, निवारा, राईट, या 3 गरजा होत्या. पण आता तशा राहिल्यात का? अन्न ही गरज होती असं म्हणजे आहे नाही असं मी म्हणणार नाही, आताही ती आहे, फिजिकली ती इनलिडेड आहे. म्हणजे आजही भूक लागल्यानंतर आपल्याला अन्नच खावं लागतं. पण पूर्वी जसं गरज होती तशी ती आता आली आहे का? पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी गोडधोड अन्न जर खायचं म्हटलं, गोडधोड पदार्थ खायचे म्हटले तर आपल्या इथे ना म्हातारी लोक असतील त्या काळात, म्हणजे 80-85 वर्षाचे, त्यांना विचारा तुमच्या काळात अन्नाची काय गरज होती, ते तुम्हाला उत्तर देतील. काय म्हणतील माहितीये? ते म्हणतील आमच्या काळात त्या ठिकाणी गोडधोड अन्न खाण्यासाठी आम्हाला 5-5, 10-10
होतं, असं ते उत्तर देते. तुम्हाला माझं खोटं वाटत असेल, घरी जा, घरी म्हातारी लोक असतील, विचार. आता तसं काही राहिलंय का? आता तसं काहीच राहिलं नाही. आता जो पदार्थ जेव्हा खावासा वाटला तेव्हा आपण बनवू शकतो, आणि काही बनवता आला तरी ऑनलाईन बुकिंग केला की लगेच आपल्या घरी येतं. ही सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे अन्न ही गरज होती तशी आता ती राहिली नाही. तसंच वस्त्राचा जर विचार केला तर वस्त्राचाही गरज होती बरं का, आता ती राहिली नाही. कारण अगोदर पूर्वीच्या काळात असं असायचं, महाराज चांगली वस्त्र घालायला मिळावी किंवा नवीन वस्त्र घेऊन देतील म्हणून पूर्वीच्या काळामध्ये घरातली लोक मामांच्या घरी जायचे, बरोबर. मुलं दिवाळीत मामांच्या घरी कशासाठी जायचे, तर मामाच्या घरी दिवाळीत गेल्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने का होईना मामा नवीन कपडे घेईल आणि आपल्याला नवीन कपडे त्या ठिकाणी घालायला मिळेल. आता तसं काही राहिलंय का? आता मामाच्या घरी जात नाही असं मी म्हणणार नाही. आताही मुलं त्या ठिकाणी मामाच्या घरी जातात, पण वस्त्र घेऊन देतील या उद्देशाने जात नाही. फक्त एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवतात की आता जर मामासोबत कायम संबंध त्या ठिकाणी चांगले ठेवले तर पुढे जाऊन का होईना गावातल्या लोकांना जरी विचार आला नाही तरी मामा विचार करेल आणि स्वतःची मुलगी आपल्याला देईल. बहुसे एवढाच विचार करून मामाच्या घरी जातात. सांगायचं हे आहे की वस्त्राची तेव्हा जशी गरज होती तशी ती आता राहिली नाही. आता जर स्त्रियांचं कपाट उघडलं तर एका स्त्रीजवळ 200 ते 300 साड्या कपाटात भरून राहतात. तरी स्त्रीचं दिवाळी आली की एक वाक्य ठरलेलं असतं, काय माहितीये, माझ्याजवळ साडी स्वतःच टाकतात, मामानाही डोलवतात स्वतः, म्हणजे माझ्याजवळ साडी नाही किंवा मला नवीन कपडे पाहिजे. मला सांगायचं हे आहे की आपण कितीही चांगले कपडे घाला किंवा कितीही त्या ठिकाणी चांगले त्या ठिकाणी भरपूर कपाटभर कपडे रचून ठेवा तरी त्यात सुख आहे का? अजिबात नाही. मध्यंतरी 2022 मध्ये जयललिता गेल्या. जयललितांचं बायोपिक वाचा. मी जयललितांचं बायोपिक वाचलं त्यावेळी मला त्यात आढळलं की जयललिता दिवसाला 3 साड्या चेंज करायच्या. सकाळी नेसलेली साडी त्या दुपारी नेसत नव्हत्या, दुपारी नेसलेली साडी त्या संध्याकाळी नेसत नव्हत्या, आणि एकदा नेसलेली साडी त्या परत कधीच नेसत नव्हत्या. जीवन सुखी झालं का? 2022 मध्ये गेलं. दिवसाच्या साड्या चेंज करून जीवन सुखी झालं? अजिबात नाही. दिवसाच्या साड्या बदलवून त्या ठिकाणी जीवन सुखी होत नाही किंवा रोजचे वेगवेगळे शर्ट त्या ठिकाणी घालून जीवन सुखी होत नाही. पण मग खरं जीवन सुखी जर करायचं असेल तर कशात सुख आहे माहितीये? तुकोबा यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. माणसाला जीवनात सुखी व्हायचं असेल ना तर फक्त एकच गोष्ट करायची, तो ते म्हणजे काय, तर या जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे, तो म्हणजे देव. त्या देवाला आपलंसं करा. त्या देवाला जर आपलंसं कराल तर तुम्ही त्या ठिकाणी सुखी व्हाल. आणि तो देव जर सोडून इतर कुठले माईक पदार्थ जर जवळ कराल तर त्याने केवळ आणि केवळ दुःख मिळेल. आपुला तो त्या भगवंताला आपलं सगळ्या जीवनात सुख मिळेल. आणि त्या भगवंता व्यतिरिक्त इतर कुठलेही माईक पदार्थ जवळ कराल, येरती माई ते दुःखाची जलती, माईक पदार्थ जवळ कराल तर केवळ आणि केवळ त्या ठिकाणी दुःख मिळेल. म्हणून मला सांगायचं हे आहे की इतरत्र संसारातल्या कितीही गोष्टी तुमच्या जवळ असेल तरी मनुष्याचं जीवन सुखी होत नाही. अन्न, वस्त्र, निवारा. निवाराचाच विचार केला, अन्नाचाही झाला, वस्त्राचाही झाला. आता निवाराचा जर विचार केला तर अगोदर लोकांना साधं राहायला त्या ठिकाणी तुराट्याचं घर सुद्धा मिळत नव्हतं. त्या ठिकाणी तुराट्याचं घर सुद्धा बांधताना लोकांना विचार करावा लागत होता. ते तारपत्री असते ना त्याचे सुद्धा घर करून लोक राहत होते. आता जर विचार केला तर साध्या घरावर जर स्लॅब नसेल तरी मुलं बोलतात ना की बाबा घरावर स्लॅब कधी टाकणार. टिनांच्या घरात पावसाळ्यात प्रचंड आवाज येतो आणि हिवाळ्यात थंडी लागते आणि उन्हाळ्यात गरमी होते, कधी स्लॅब टाकाल हा प्रश्न पडतो नाही का. आणि असं मुलं विचारतात. पण आता तसं जर विचार केला तर आता अन्न, वस्त्र, निवारा या तीनही गरजा एवढ्या गरजेच्या राहिल्या नाही जेवढा गरजेचा मोबाईल झाला.
एक वेळ घर नसेल तरी मनुष्य जिवंत राहू शकतो, एक वेळ अन्न नसेल तरी एक दिवस उपाशी राहू शकतो, पण मोबाईल जर नसेल तर माणूस 2 तास सुद्धा नीट बसू शकत नाही. 2 तास मोबाईल त्या ठिकाणी बाजूला ठेवा तरी मन बेचैन होतं. आतापर्यंत या ठिकाणी गायनाच्या स्पर्धा होतात, कीर्तनाच्या स्पर्धा होतात, डान्सच्या स्पर्धा होतात, त्या ठिकाणी काय तर तुमच्या सौंदर्याच्या त्या ठिकाणी स्पर्धा होतात. पण इथून पुढे माहितीये एखाद्या दिवशी पुढे असाही दिवस येणार आहे की त्या दिवशी अशी एक स्पर्धा होणार आहे की जो दिवसभर मोबाईल पासून लांब राहील त्याला एवढ्या लाखाचं बक्षीस मिळेल. अशा सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धा होतील. पुढे जाऊन लोक त्याला म्हणतील की आम्ही तुला देतो पण मोबाईल आम्हाला वापरू दे. ही रियालिटी आहे आणि हेच पुढे जाऊन होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचं आहे की मनोरंजनासाठी इतरत्र प्रत्येक भरपूर गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मोबाईल आहे, टीव्ही आहे, गेम तुम्हाला कम्प्युटर आहे, अनेक गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. पण मनोरंजनासाठी जर म्हणाल तर कीर्तन हे मनोरंजनाचं नाही. कीर्तनात फक्त भक्ती आणि ज्ञानच ऐकायचं असतं, लक्षात घ्या. हा भाग वेगळा आहे की कीर्तनकारांना एखादा मुद्दा आपल्या भाषेत जर पटवून द्यायचा असेल तर त्यासाठी प्रापंचिक दृष्टांत वापरले किंवा प्रापंचिक उदाहरणं त्या ठिकाणी दिले तर तो भाग वेगळा. त्याला आपण मनोरंजन म्हणता येणार नाही. फक्त ते समजून देण्यासाठीचा वापरलेला दृष्टांत किंवा समजून देण्यासाठीचं वापरलेलं उदाहरण त्या ठिकाणी म्हणता येईल. बरं, मी कीर्तन करते, मी कीर्तनकार आहे, भाग्यवान आहे, काहीच डाऊट नाही. आम्ही तर खाऊन पिऊन बसतोय, मग आम्ही भाग्यवान कसं काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर त्याचे 3 कारण आहेत, प्रमुख 3 कारण लक्षात घ्या. सर्वात पहिलं कारण आपण भाग्यवान असल्याचं, आपण नरदेहात जन्म मिळाला म्हणून आपण भाग्यवान आहोत. दुसरं कारण आपला जन्म भारत देशात झालाय म्हणून आपण भाग्यवान आहोत. आणि तिसरं सर्वात महत्वाचं कारण आपला जन्म संतांच्या नंतर मिळालाय म्हणून आपण भाग्यवान आहोत. नरदेह भाग्याचा कसं काय, तर त्याचं कारण एकच आहे. त्याचं कारण आहे नरदेह सोडला तर इतर कुठल्याही योनीत जर तुम्हाला प्रवेश मिळाला असता तर त्या ठिकाणी भगवंतापर्यंत जाण्याची साधनं नाहीये. पशु पक्षादी योनीमध्ये भगवंतापर्यंत जाण्याची साधनं नाहीये किंवा स्वतःच्या जीवनाचा उद्धार त्या ठिकाणी करता येत नाही. पण नरदेहच असा आहे की या नरदेहामध्ये स्वतःचा उद्धार मनुष्याला करून घेता येतो आणि जन्म मरणातून कायमची सुटका करून घेता येते. पण कीर्तनकार सांगून वर मेलेत पण अजून तरी आपल्या लक्षात आलं नाही. लक्षात घ्या, त्या ठिकाणी नरदेह मिळाल्यानंतरच आपण भजन करू शकतो. याचं देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. इतर कुठल्याही योनीमध्ये हे ज्ञान प्राप्त होत नाही. या नरदेहात आल्यानंतर भगवंताचं भजन करता येतं, कीर्तन करता येतं, नामस्मरण करता येतं, भगवंताची भक्ती करून भगवंताला प्राप्त करून घेता येतं. एवढंच नाही तर नराचा नारायण सुद्धा या नरदेहात होता येतं. नर करणे करे सो नरका नारायण बनजा. म्हणून नरदेह मिळालाय म्हणून आपण भाग्यवान आहोत. दुसरं कारण नरदेह मिळालाय पण तो भारत देशात मिळालाय आणि भारत देशात मिळाला असून महाराष्ट्रासारख्या राज्यात मिळालाय म्हणून आपण भाग्यवान आहोत. त्याचं कारण आहे आपण अशा देशात जन्माला आलो ज्या देशाला आपण
मग जरा आवाज काढा ना, कारण काय मी 24 तासाचा प्रवास करून डायरेक्ट इथं उभं राहिले, तेव्हा माझा आवाज एवढा आहे, तुमचा आवाज थोडा तरी इथून इथंच येऊ द्या, नका बाहेर जाऊ दे. माझा आवाज बाहेर जातोय, तुमचा इथून इथंच येऊ द्या. कारण काय आहे ना, कीर्तनकाराने कसं बोलायचं आणि किती बोलायचं हे डिपेंड करतं श्रोत्यांवर. श्रोते जर त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत असेल तर कीर्तनकारांना वाटतं की आणखी बोलावं. श्रोत्यांच्या चेहऱ्यावर जर त्या ठिकाणी कीर्तन ऐकताना आनंदाच्या छटा वाटत असेल तर दिसत असेल तर कीर्तनकारांना वाटतं की नाही, कीर्तनात लोकांना रस आहे. पण जर तुम्ही जर खाली माना टाकत असाल, कीर्तनकारांना रिस्पॉन्स देत नसाल, त्यावरून प्रश्न पडतो की नक्की बसलेले श्रोते जिवंत आहेत का, असं कीर्तनकारांना प्रश्न पडत असतो. म्हणून काय थोडं बोलत चला. आपण काय म्हणतो, भारत, अरे माझे भारतीय, अरे भारत. आपण ज्या अशा देशात जन्माला आलो ज्या देशात शिवाजी राजांसारखे, संभाजी राजांसारखे राजे होऊन गेले, नाही कमी तर त्याचे मावळे तरी होण्याच्या लायकीचे बनणारे राजे हो. भारत, भारत माता म्हणतो. भारत देश जर सोडला तर इतर कुठला देश आहे का की ज्याला माता म्हणतात? अमेरिकेला अमेरिका माता म्हणतात, होईल ना? अमेरिकेला माता म्हणतात की मम्मी म्हणतात, सांगा? अजिबात नाही. भारत माता फक्त भारत देशालाच म्हटलं जातं, इतर कुठल्याही देशाला म्हटलं जात नाही. अशा देशात जन्माला आलो ज्या देशात नद्यांची पूजा केली जाते, ज्या देशात गायींची पूजा केली जाते, ज्या देशात संतांची पूजा केली जाते, त्याहीपेक्षा बोलू ज्या देशात देवांची पूजा केली जाते. आणि एवढंच नाही तर ज्या देशात भगवान परमात्म्याने अनेकानेक अवतार धारण करून अनेकानेक लीला केल्या, अशा देशात जन्माला आलो म्हणून आपण भाग्यवान आहोत. विठ्ठल. आणि खरं सांगू, भारत देशात जन्माला येणं हे खरंच भाग्याचं लक्षण आहे. मी म्हणत नाही, तर महाराजांनी सुद्धा सांगितलंय, भरतखंडे नरदेव प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. महाराज स्वतः माझ्यावर विश्वास नसेल तर कमीत कमी ग्रंथ उघडा, ग्रंथांमध्ये आपल्या भारत भूमीचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. अहो एवढंच नाही, नारदांनी सुद्धा त्या ठिकाणी वर्णन केले भागवतात. भारत भूमी, त्यांनी भारत भूमीचं वैभव ऐकलं होतं म्हणून तर ते पृथ्वीवर त्या ठिकाणी फिरायला आले होते ना. मग पुष्कर क्षेत्रात गेले, काशी क्षेत्रात गेले, गोदावरीच्या तटावर गेले, वृंदावनात गेले. ह्या सर्व सारांश त्या ठिकाणी भागवत कथेत त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. खरं तर आता ते सांगायला आलेले नाहीये, आता फक्त कीर्तनाला आले, म्हणून तो विषय बाजूला ठेवते आणि कीर्तनावर फोकस करते. विठ्ठल. भारत देशात पण जन्म मिळाला भाग्याचा, पण त्याही नंतर संतांच्या नंतर जन्म मिळालाय. संतांच्या आधी जर जन्म मिळाला असता तर आज इथे आपण कीर्तन श्रवण करत असतो का? संतांच्या आधी जर जन्म मिळाला असता तर त्या ठिकाणी रामायण, ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, असे गीता, असे कुठले ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाले असते? अजिबात नाही. एवढंच नाही तर आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे किंवा कसं कल्याण करून घ्यायचं याचं सुद्धा ज्ञान तुम्हाला आम्हाला झालं नसतं. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म संतांच्या नंतर झालाय. विठ्ठल. आणि अशा संतांचा अभंग आज तुमच्या समोर त्या ठिकाणी गायलेला आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी ज्यांचा अभंग आज सेवेकरता घेतलाय त्यांचा जर विचार केला तर ते कसे होते, तर ते शांतीब्रह्म होते. त्यांच्या ठिकाणी काम क्रोध अजिबात नव्हता. कामाची नाही तेथे क्रोध कैसा, तेथे कैसे भांडणारे. त्यांचा अधिकार एवढा मोठा होता की साक्षात विश्वाचा मालक, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नव्हतं, वृक्षाची पान आले ज्याची सत्ता राहिली अनंत कुठे, पण असं असूनही भगवान परमात्मा नाथांच्या घरी चाकरी करतात. 36 वर्ष चाकरी केली. काय काय केलं तर कावडीनं पाणी भरलं, चंदन घासलं आणि त्या ठिकाणी धुणं धुतलं. 36 वर्ष त्या ठिकाणी चाकरी केली. आता भगवान परमात्मा विश्वाचा मालक आहे, विश्वाचा पालन पोषण संहार करणार आहे आणि तो नाथांच्या घरी चाकरी करतोय. हे काही गावातील लोकांना पाहवत नव्हतं. म्हणून मग गावातील लोकांनी ठरवलं की नाथरायांना राग
पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला. त्याने काय केलं तर सकाळी उठला आणि सकाळी उठल्यानंतर नाथरायांच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी नाथराय पूजा करत होते. ज्या पाटावर देवाला ठेवायचा ना त्या पाटावर हात जाऊन बसला. बसला तर बसला, पायातली बुटं काढून बसला, पायात बूट घालून बसला. का? कारण नाथरायांना राग आणायचा. पण नाथरायांना अजिबात राग आला नाही. उलट नाथरायांनी ब्राह्मण आहे म्हणून त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाची यथासांग पूजा केली आणि यथासांग पूजा केल्यानंतर स्वतःच्या पत्नीला म्हणजेच गिरिजा मातेला, नाथरायांच्या पत्नीचं नाव आहे गिरिजा, गिरिजा मातेला हाक मारली आणि म्हटले अगं गिरिजा बघ आपल्या घरी मोठ्याची व्यक्ती आलेली आहे, सुंदर असा स्वयंपाक कर. माझ्या गिरिजा मातेने सुंदर असा स्वयंपाक केला. दोघेही जेवायला बसले. पण जेवायला बसल्यानंतर याच्या सहज मनात विचार आला आपण ज्या कामासाठी आलो ते तर बाजूलाच राहिलो, पण इथं पाहुणचार मात्र मस्त चाललं. तेवढंच झालं काही गिरिजा माता वाढण्यासाठी खाली वाकल्या आणि या ब्राह्मणाने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. उठला आणि पटकन उडी गिरिजा मातेच्या पाठीवर मारली. आता ब्राह्मण मनात विचार करतो आतापर्यंत तर राग नाथरायांना आला नाही, पण आता नक्कीच येणार. कारण साहजिक आहे बाहेरच्या परपुरुषाने जर आपल्या स्त्रीला साधा स्पर्श जरी केला, साधा चुकून जरी स्पर्श झाला तरी पुरुषाला राग येतो. हा तर पाठीवर बसला होता, मग राग यायलाच पाहिजे. पण नाथरायांना राग अजिबात आला नाही. उलट नाथराय म्हणतात अगं गिरिजा मोठ्याची व्यक्ती आहे, खेळीला आला असेल खेळू दे, नीट सांभाळ बघ, पडू देऊ नकोस. त्यावेळी गिरिजा माता म्हणतात अहो या पाठीला 4-4 लेकरं सांभाळायची सवय आहे, हे तर काय हे एकच आहे, तुम्ही काळजी करू नका, अजिबात पडू देणार नाही. असं म्हटल्याबरोबर त्या ब्राह्मणाने शर्मिंदेने खाली उतरला आणि नाथरायांच्या आणि गिरिजा मातेच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड. आता नाथरायांना राग आणायचा होता पण ते शक्य झालं नाही या ब्राह्मणाने. आता साहजिक आहे एकाने चुकी केल्यावर दुसरा चुकी करणार आणि त्यातही एक बोलू का मोठा जर चुकीचं वागत असेल तर लहान चुकीचं वागतातच. कारण नेहमी आपल्याकडे मोठे व्यक्ती नेहमी सांगत असतात मोठ्यांचं अनुकरण हे लहान करत असतात. मोठे जसे वागतात तसेच लहान वागत असतात. आपण म्हणतो ना घरात जर लहान लेकरू असेल आणि एखाद्याने जर शिवी वगैरे तोंडातून निघली असेल तर आपण म्हणतो काय लहान मुलगा आहे त्याच्यासमोर शिवी देऊ नकोस, तू तुझं ऐकेल आणि तुम्ही तसा शिवी द्यायला लागेल असं म्हणतो ना. साहजिक आहे मोठ्याने चूक केली म्हटल्यावर लहान चूक करणारच. आता ते काम त्याने जमलं नाही, ब्राह्मणाने जमलं नाही तर मग दुसरा विडा एका मुसलमान माणसाने उचलला. त्याने काय केलं तर तो सकाळी उठला आणि ज्या रस्त्याने नाथराय गंगेत स्नानाला जायचे ना त्या रस्त्यात एक मोठे झाड होते, त्या झाडावर जाऊन बसला. बसला तर बसला, रिकामा बसवला, अख्खा पानपुडा सोबत घेऊन बसला. पानपुडा कळतो जे आपण पाहुणे आल्यावर चहा वगैरे झाल्यानंतर आपण देत असतो तो वास सुपारी खायचे पान सुना कथा वगैरे अख्खे पानपुडा घेऊन बसला. काय करायचं माहितीये नाथराय गंगेतून स्नान करून आले, हावरती पान खायचा आणि पचकन नाथरायांच्या अंगावर थुंकायचा. पहिल्यांदा तेच घडलं. नाथराय गेले गंगेत स्नान करून आले आणि नेमकं झालं काय त्या झाडाखालूनच नाथरायांच्या घरी जायचा रस्ता होता. याने काय केलं वरती पान खाल्लं, नाथरायांना येताना बघितलं जसं झाडाखालून जात होते तसंच वरती पान खाऊन पचकन नाथरायांच्या अंगावर. पहिल्यांदा तीच क्रिया घडली, नाथरायांनी वरती बघितलं नाही. परत गंगेत गेले, परत त्या ठिकाणी स्नान करून आले, परत तीच क्रिया घडली. दुसऱ्यांदाही नाथरायांनी वरती बघितलं नाही, परत गंगेत गेले, परत स्नान करून आले, परत तिसऱ्यांदाही तीच क्रिया घडली. अशी 1-2 वेळा नाही 108 वेळा तो यौवन त्या ठिकाणी नाथरायांच्या अंगावर थुंकला. पण माझ्या नाथरायांनी वरती सुद्धा बघितलं नाही की आपल्या अंगावर कोण थुंकतंय. आपल्यासारख्यांचा जर विचार केला ना थुकायचं तर जाऊ द्या, चुकून जरी एखादं काही चुकून जरी आता इथे एवढे लोक बसलेले आहेत. आता महिला मंडळांकडून जर समजा एखादी चुकून जरी लाच जरी लागली ना शेजारची तिथंच पायलीच्या 50 शिव्या देऊन मोकळ्या होतात. विचार नाही करत कीर्तन सुरू आहे किंवा दुसरे काही कामं सुरू आहे, हा अजिबात नाही. तिथंच पायलीच्या 50 शिव्या देतात आणि मोकळे होतात. याने अरे म्हटलं की आपण काय म्हणतच असतो, अरे जन्मदाता बाप जरी असेल ना तरी आजकाल आपण 2 फटके मारून घराबाहेर काढण्यापर्यंत इथपर्यंत आपली हिंमत आहे, हे लक्षात घ्या. पण माझ्या नाथरायांनी त्या ठिकाणी वरती सुद्धा बघितलं की
एवढी ताकद त्या ठिकाणी नाथरायांच्या शांतीत आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्यांच्या घरी चाकरी करतोय। अशी जर शांती आपल्या चित्तात विलीन करून घेतली ना तर देवाची प्राप्ती व्हायला काहीच वेळ लागणार नाही बरं का। या विश्वाचा एक जगन्नाथ आहे, या विश्वाचा एक जगन्नाथ आहे, त्या जगन्नाथाचा एक नाथ आहे आणि त्या एकनाथाचा सुंदर असा अभंग आहे। विठ्ठल या अभंगामध्ये नाथरायांनी भगवंताची आवड आणि वारकऱ्यांचं अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन केलेलं आहे। विठ्ठल